पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी आपलं बँक खातं तपासायचं आहे, कारण मागच्या 1 तासापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण सुद्धा होतच आहे। बघा, सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे। कपाशी पिकासाठी म्हणजेच कापूस या पिकासाठी 60,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं तूर या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना तूर पिकासाठी 45,000 रुपये, मूग पिकासाठी 27,000 रुपये, उडीद पिकासाठी 25,000 रुपये आणि ज्वारी पिकासाठी 32,000 रुपये म्हणजे शेतकरी बांधवांना 60 प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा हस्तांतरण सुद्धा होतच आहे। जर तुमचा 2022, 2023 किंवा 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होणार आहेत। बघा, मागच्या 1 तासापासून भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। या 10 बँकेमध्ये हे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये काही मिनिटांमध्ये हा पीक विमा सुद्धा हस्तांतरण होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांची प्रतीक्षा तुमची सुद्धा संपलेली आहे, कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव विचारपूस करत होते की 2025 चा, 2024 चा, 2022 चा पीक विमा कधीपासून येणार आहे। तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होतच आहे। बघा, याची सुरुवात कालपासून करण्यात आलेली आहे। काल भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले आहेत। त्याचप्रमाणे आज सुद्धा भरपूर शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे येणार आहे आणि त्याचप्रमाणे उद्या सुद्धा या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी या प्रमुख 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना या 10 बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत, कारण या 10 बँका राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँका आहेत। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण एकदाच तुमच्या खात्यामध्ये 3 वर्षांचा पीक विमा हस्तांतरण सुद्धा होतच आहे। याच्यामध्ये खरीप पीक विमा आहे, रब्बी पीक विमा आहे। बघा, अशा हंगामातील पीक विम्यांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण सुद्धा होतच आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्याची माहिती काही मिनिटांपूर्वी पीक विमा कंपन्यांकडून देण्यात आलेली आहे। ती माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार नाही त्याची माहिती आज पीक विमा कंपन्यांकडून देण्यात आलेली आहे। म्हणजेच पीक विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत असाल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सरकारी योजनांमध्ये काही ना काही घोटाळा 100% होतच असतो। त्याचप्रमाणे या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारने, पीक विमा कंपन्यांनी आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की याच्या पुढे या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत असाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून कालच पीक विमा कंपन्यांना अर्जंट सूचना देण्यात आलेले होते की लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण करा, अन्यथा तुम्हाला 12% व्याजदराने या पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा करावे लागतील। त्यामुळे आज सकाळी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सूत्र हलवण्यात आलेले होते। पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, वाटलं होतं की आज सकाळपासून पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना हे पैसे आज दुपारपासून येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। मागच्या 1 तासापासून खटाखट मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली
आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2022, 2023, 2024 आणि 2025 चा सुद्धा पीक विमा वाटप होत आहे। म्हणजे तुमचं 2022 मध्ये, 2023 मध्ये, 24 मध्ये किंवा 25 मध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर अशा 4 ते 5 ट्रिगरच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार होत आहेत। बघा 6 प्रकारचे शेतकरी बांधव याच्यामध्ये पात्र आहेत, परंतु जे शेतकरी बांधव 5 प्रकारचे शेतकरी बांधव आहेत त्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार नाही। त्यांच्या खात्यामध्ये पिकांचे नुकसान झालेला पीक विमा सुद्धा मिळणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती। त्यावेळेस बोगस शेतकरी बांधवांनी याचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा सरकारची गायरान जमीन दाखवली आणि त्यांनी सुद्धा पीक विम्याचे पैसे घेतलेले होते, तर त्यांना आता पैसे मिळणार नाहीत। त्यांना याच्यामधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांचं 2022, 2023, 2024 मध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं असेल, म्हणजे त्यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असेल किंवा वाऱ्यांमुळे त्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि त्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तरच पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज मागच्या तासामध्ये 10 बँकेमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। या प्रमुख 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज सकाळपासून सोडण्यात सुद्धा आलेले आहेत। बघा ज्याप्रमाणे नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत असतो, पीएमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत असतो, सरकारी योजनांचे पैसे ज्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये येत असतात त्याचप्रमाणे या पीक विम्याचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपला आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला आहे का, सध्याच्या स्थितीला आपल्या बँक खात्याची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा काल काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे आले, आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि उद्या पण काही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। बघा आज साठी 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। बघा आज सकाळी 11 वाजता पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, आज दुपारी दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा तिसरा टप्पा सुरू सुद्धा होणार आहे। म्हणजे या 16 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। एक वेळेस तुम्ही पेढे वाटले तरी पण चालेल, कारण भरपूर दिवसांचा हा पीक विमा थकीत होता। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा पसरलेली होती, शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं की राज्य सरकार पीक विम्याचे पैसे देणार नाही, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु आता त्या सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण खाटाघट पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, सर्व चर्चा संपलेल्या आहेत, सर्व बातम्या बंद सुद्धा झालेल्या आहेत, कारण खाटाघट शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत। कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी जास्त पीक विमा मिळत आहे, त्यासोबत आंबा पीक असेल, केळी पीक असेल, म्हणजे टोटल मिळून 60 प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। ज्यांचं कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसान 2022 मध्ये झालेलं असेल, त्यानंतर 2023 मध्ये, 2024 मध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होतच आहे। त्यामुळे या पीक विम्याची रक्कम थेट 50,000 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे काही शेतकरी बांधवांना कापूस पिकासाठी 3 वर्षांचा पीक विमा थेट 50,000 रुपयापर्यंत मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर, 2.5 एकर साठी जास्त प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांमध्ये केंद्राचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी देण्यात आलेली होती, परंतु भरपूर शेतकरी बांधवांना वाटत होतं की आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, फक्त हे आश्वासन देत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे केंद्राचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांच्यावरती विश्वास सुद्धा बसलेला आहे, कारण भारतीय जनता पार्टी हा जो बीजेपीचा पक्ष आहे, तर या बीजेपी पक्षाने महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण भारतामधील जेवढे पण
शेतकरी बांधव आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर या सरकारने राज्यातील सर्व नागरिकांना सक्षम सुद्धा बनवलेला आहे। राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली, वयस्कर नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली, घरातील महिलांना चुलीपुढे स्वयंपाक करू लागू नये म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा केलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचं जर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर त्यांच्यासाठी पीक विमा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले होते आणि आज खऱ्या अर्थाने या पीक विमा योजनेला कंप्लीट 3 ते 4 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो 2021 असेल, 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल, बघा या 5 वर्षांचा पीक विमा थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु ज्यांना अगोदर 2 वर्षांचा पीक विमा मिळालेला होता त्यांना फक्त 3 वर्षांचा पीक विमा सुद्धा मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमचा थकीत पीक विमा आता थकीत राहणार नाही, तुमच्या खात्यामध्ये थकीत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येत आहे, ज्या 10 बँकेमध्ये हे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे, ते 16 जिल्हे आणि 10 बँका सुद्धा बघून घेऊयात। परंतु व्हिडिओला ज्यावेळी सुरुवात केलेली होती त्यावेळेस तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे हे जे 5 प्रकारचे शेतकरी बांधव आहेत तर याच्यामध्ये जे 5 प्रकार सांगण्यात आलेले आहेत तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही काही महत्त्वाची कामे सुद्धा केलेली असावी, थेट तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्या तालुक्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे 100% विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेले होते, परंतु 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना सुरू करण्यात आलेले होते त्या योजनेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत होते। बोगस शेतकरी बांधव याच्यामध्ये नकली बनावट कागदपत्रे तयार करून अर्ज करत होते। बघा अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला मिळालेली होते, पीक विमा कंपन्यांना सुद्धा मिळालेले होते। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले होते। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। त्यासोबत जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी आणि सर्वात महत्त्वाचं कोणकोणती कामे करायची आहेत त्याची माहिती पुढील 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून 2 मिनिटं व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो अजून तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा याच्यामध्ये पहिलं काम तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असावं, दुसरं काम ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस पंचनामा केलेला असावा, ई सर्वे केलेला असावा, ई पीक पाणी केलेली असावी, तरच या पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। म्हणजेच ई पीक पाणी या पोर्टलवरती तुम्ही नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत, अन्यथा तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमची स्वतःची जमीन दाखवलेली असावी, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जमिनीचा पंचनामा सुद्धा केलेला असावा। जर तुम्ही नकली बनावट कागदपत्रे तयार करून सरकारचीच गायरान जमीन दाखवून त्यामधील काही पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि त्याची पाहणी केलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं कापूस, सोयाबीन, तूर असेल, मूग असेल, ज्वारी असेल अशा पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये बँकांची यादी बघून घेऊयात। बघा पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, IDBI बँक, IDFC बँक, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI बँक या ज्या 12 राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँका आहेत। बघा या 10 बँकांमध्ये आणि उर्वरित 2 बँकांमध्ये म्हणजेच टोटल मिळून 12 बँकांमध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्या सहकारी बँका असतील म्हणजेच ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा
जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरित होत आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। तुम्हाला सुद्धा लवकरच या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत।